भाई शायनर, साईटवर काय घेऊन आलास तू? काय प्लॅन काय तुझा? हे बघ मी घरी थापा मारून आले, काय बोलायचं ते लवकर बोल, मी चालली. मुद्द्याचं बोलतोय. ती मुलगी तूच आहेस ना, त्याच्यामुळे गौतमने सुसाईड करण्याचा अटेम्प्ट केला. डोक्यावर पडलास का तू? काय बोलतोयस तुला तरी कळतंय का? येणं झालायस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ती मुलगी तूच आहेस ना? मी मुलगीच आहे, पण ती मुलगी नाही. बस. गौतमचा नाद सोड. मी शांतपणे सांगतोय तोपर्यंत ऐक. मला माहितीये साक्षीच्या लग्नात तू पटवलंयस त्याला. नाही, तुला कळलं असेल ना की तो साधा मुलगा आहे, श्रीमंत घरातला मुलगा आहे, त्याला आरामात गुंडाळता येईल, आणि तेच केलंस तू. एक मिनिट, तू काही काय बोलतोय? नाही, आता तर मला खात्री झालीये की तू खरंच डोक्यावर पडलास. प्रामाणिकपणे प्रेमात पडणारी मुलगी नाहीयेस तू. रादर प्रामाणिकपणे तू काहीच करू शकत नाहीस ना काम ना प्रेम. आता जास्त बोलतोय सा. हे असलं काहीच नाहीये, त्यामुळे मला हा फालतूपणा पण ऐकायचा नाहीये. चल. परत खोटं. हा, किती खोटं बोलणार आहेस तू? माझ्या भावाचा जीव गेला असता तुझ्यामुळे. सिरियसनेस कळतोय तुला? कळतोय? का केलंस? काय हवंय? मी पण काय विचारतोय, काय हवंय? पैसेच हवे असतील ना? सांग, तुला किती पैसे हवेत? मी सगळे द्यायला तयार आहे, पण माझ्या भावापासून दूर राहायचं. तू माझ्याकडून पैसे उकळलेस ना, तेव्हाच मला कळलं होतं तू काय टाईपची मुलगी आहेस. पण तेवढ्यावर तुझं समाधान झालं नाही म्हणून माझ्या भावासोबत प्रेमाचं नाटक केलं. हेच येतं तुला. पैशासाठी काय वाटेल ते करू शकतेस तू. तुला फक्त पैसे हवेत, बस. तू गोल्ड डिगर आहेस, तू गोल्ड डिगर. हेच शिकवले का आई बापाने? जास्त बोलू नकोस, नाही ते खवटा देईन. माझ्या मम्मी पप्पांबद्दल बोलायचं नाही. माझ्याबद्दल वाटेल ते बोल, मी उत्तर देईन. पण माझ्या मम्मी पप्पांना मध्ये आणलंस ना तर जीव घेईन मी तुझा. मग आयुष्यभर मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, कळलं? आणि काय रे, काय पैसा पैसा करतोस? तू काय स्वतःला जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस समजतो? एवढा पैसा नाही आहे तुझ्याकडे, तू शर्वरी परबला विकत घेशील.